तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्याकडे नवीन कोरॅक कर आता ताज्या ब्लॉगमध्ये। तर आज आयुर्वेदिक दिवस आहे आपल्या कॉलेजमध्ये, तर साजरा करणार आहे, सेलिब्रेट करणार आहे आणि एक्झिबिशन पण आहे। तर चला तुम्हाला दाखवतो कसं आहे काय आहे, बघत राहा ब्लॉगला। गणेश Ayurveda is the science of life, is one of the world's oldest healing system, rooted in Indian tradition for more than 5,000 years. It emphasizes balance between body, mind and spirit through proper diet, lifestyle and natural remedies. Today, Ayurveda is प्रसन्न आत्म इंद्रिय मना स्वस्थ इति अभिधीयते। मनाची प्रसन्नता, आत्म्याची प्रसन्नता, एवढा मोठा मानवतावादी विचार करणारे हे शास्त्र आहे। तुम्ही भाग्यवान आहात, आपण भाग्यवान आहात की आपण या शास्त्राची जोडलेले आहोत। सर्व respected teachers, teaching staff, non-teaching staff and your students for their presence and participation. Now I request everyone to kindly proceed towards the exhibition hall for the further proceedings. Thank you. प्रदर्शन करने के लिए हम प्रकृति परीक्षण करते हैं। इस काउंटर पे हम प्रकृति के बारे में आपल्या बॉडीमध्ये जे 3 बेसिक दोष असतात, एक वात असते, पित्त असते, कफ असते। हे दोषात आपल्या लाईफस्टाईलमध्ये कसं आपल्याला अफेक्ट करतात, आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये कसे लाईफस्टाईल डिसीज हे करतात, त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी हे आपल्याला प्रकृती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। एक सामान्य विशेष सिद्धांत आहे, सर्वदा सर्व भावांना सामान्य विशेष कारणं ह्यास हेतू विशेषत्व प्रकृती उभे असतात। मीन्स प्रकृती करायची आहे ना, प्रकृती परीक्षण पहिले बेल्ट आणि वेट हाईट सगळं मोस्ट करतात। अशोक आहे आणि त्याचं जिनस आहे सिसिलिनिएसी। याला म्हणजे आपल्या लोकल लँग्वेजमध्ये त्याला अनेक नावं आहेत, जसे अशोका, अशोका आणि संस्कृतमध्ये त्याला अशोक सुद्धा म्हणतात। आणि याच्यातले जे आपण डायरियामध्ये करू शकतो। याचे प्रमुख गुण दीपन आणि पाचन आहे, म्हणजे जठर अग्नी प्रदीप्त करते आणि सर्व संपतं तेव्हा व्हायरल आता आजकाल व्हायरल लागतो आपण त्याच्यात खूप
ज्या लाल गरम लोखंडी गोळे किंवा दगड गरम केली जाते, त्यामध्ये पाणी किंवा औषधी द्रव्य असतात, त्या भांड्यात ते टाकले जातात आणि स्वेद दिला जातो, ज्यामध्ये सांगी स्वेद म्हणजे उष्णतेने घामलेला हा स्वेद होऊन जातो. आणि याचा मुख्य उद्देश हा आहे की रुग्णाला घाम आहे. तर मग आयुर्वेदात हा औषधी वाफेचा उपचार आहे जो दोष आहे ती बनवायला. त्याच्यामुळे सर्वात मेन गोष्ट म्हणजे स्वेद किंवा आपण स्वेद देतो. सर्वात मोठी गोष्ट की ज्या कुटी आहेत त्यांना खिडक्या नसाव्या, फक्त एक दार असावं त्याच्याने रुग्ण आत येईल बाहेर येईल. आणि कुंभी स्वेदामध्ये जे सगळे आपले महासने आहेत त्याच्याने आपलं जसं चांगलं मसाज करतो, इन्फॅक्ट अभ्यंग करतो त्याचं आणि मग त्यांना आतमध्ये पाठवतो. आणि ही प्रक्रिया 30 to 75 मिनिट्सपर्यंत त्या रुग्णाला कंटिन्युअसली करावी. स्वेदन प्रक्रिया भूमीवर बसून किंवा झोपवून रुग्णाला दिली जाते, त्याला आपण भूस्वेद कुटी म्हणतो. ह्या कुटीला नैसर्गिक पद्धतीने तापवलं जातं. मेडिसिनल प्लांट्सचा जो काढा असतो त्याच्या वाफेनं त्याला तापवलं जातं. मोस्टली पेशंटला 15 to 20 मिनिट्स तिथे म्हणजे स्वेद झाला पाहिजे त्यांना. त्याच्याने त्याच्या अंगातले जे टॉक्सिन्स आहेत, जे विषारी पदार्थ आहेत ते बाहेर पडले पाहिजे. आणि त्याची जी पुढची जी प्रोसिजर ही चिकित्सा कफ दोष असल्यानं देतात, पण जास्त कमी वाढवण्यासाठी असते. संधिवात आणि आववात ज्याच्यामुळे वाढ कमी होतो. कफ दोषासाठी दिलं तर कफ पिघळून बाहेर शरीराच्या बाहेर पडतो. त्यानंतर त्वचा रोगसाठी देतात, त्वचा स्वच्छ होते. त्याचे जे निषेध असेल त्याची प्रक्रिया अशी आहे की यात तीळ, मांस, कुळी, तेल, मांस, भात यांना शिजवून यांचा पिंड तयार केला जातो. तो पिंड एका कपड्यामध्ये ठेवून त्याची पोटली तयार केली जाते. पोटली गरम करून रुग्णाला ज्या अवयवावर गरज आहे किंवा जिथे वात वगैरे संधिवात अशी गोष्टी झालेल्या आहेत तिथे त्याचा शेक दिला जातो. ज्याने जे पंचकर्माच्या अधोवर केले जाते की ज्याच्यामुळे जे आपले जे शरीर आहे ते सॉफ्ट व मोकळे होऊन जाते. या स्नेहस्वेदनाच्या द्वारे आपले जे संधी झाले, स्नायू झाले ना, त्याच्यामुळे जो हेवीनेस आपला ते कडकपणा, हार्डनेस व त्याच्यामुळे त्याचे जे वेदना होतात ना ते कमी होतात. त्याच्यानंतर आपलं जे ब्लड सर्क्युलेशन असते ते व्यवस्थित होते. वरचे जेव्हा ते आपलं जे घाम जे स्वेट येतं ना त्याच्याद्वारे आपण ते जो दोष आहे त्या दोषाचे शोषण करता येते. त्याच्यानंतर याच्यातले जे निषेध आहे त्याच्यानुसार जो आपला जो पेशंट आपण त्याला जे म्हणजे आपण त्याला हे करत आहे त्याला तो अतिपोषण असावं व तो गर्भवती नसावे व त्याला ताप किंवा अतिस्ताव किंवा त्याला जगन घेणं नको. महत्त्वाचा भाग आहे. आपण नाडीस्वेद पंचकर्माच्या आधी करतो म्हणून त्याला आपण पूर्वकर्म पण म्हणतो. सो नाडीस्वेदामध्ये हे नाडीयंत्र वापरलं जातं. आणि नाडीयंत्रामध्ये आपण निर्गुंडी, एरंडतेल, देशदारू असे औषधी आयुर्वेदिक द्रव्य टाकतो आणि त्याला पाण्यात उकळून घेतो. नंतर त्याची वाफ आपण पूर्ण बॉडीला देतो किंवा जिथे आपल्याला पेन होतं जसं लाईक संधी वगैरे तिथे आपण देत असतो. याचे 2 प्रकार पडतात, स्निग्ध नाडीस्वेदन आणि वृक्ष नाडीस्वेदन. स्निग्ध नाडीस्वेदनमध्ये आपण तेलाचा वापर करतो आणि वृक्ष नाडीस्वेदनमध्ये आपण सॉइल किंवा वाळूचा वापर करतो. सर इसके बेनिफिट्स हम देखें तो हमारे बॉडी में जो वात एक्यूमुलेट हो जाता है उसको पैसिफाई करता है, हमारे बॉडी में पड़ा हुआ वात को ही शांत करता है. और ये संधि शूल के लिए भी हेल्पफुल है. जॉइंट्स में जो हमारे पेन होता है उसके लिए भी हेल्पफुल है. ही कुटी पूर्णतः पॅक केली जाते. फक्त आणि फक्त जो दरवाजा आहे तितकाच भात ठेवला जातो. त्यानंतर ज्यावेळेस पेशंट असतात त्यावेळेस बंद केलं जातं. त्यामध्ये दशमूलवात, धूम आणि पान हे आपण उष्ण तीक्ष्ण जे गुण आहेत ना ते पेशंटला स्वेद करण्यासाठी म्हणजे घाम आणण्यासाठी आपण वापरतो. आणि त्याला जोपर्यंत घामाला जोपर्यंत त्याला घाम येत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये ठेवलं जातं त्याला. आणि त्याचे जे डोळे आहेत आणि जो चेहरा आहे तो लुगडा ठेवला जातो कारण त्याला गुदमरण्याचा किंवा त्याचा त्रास होतो. याची पुढे सर हा स्वेद आपण कोणावर अप्लाय करू शकतो म्हणजे कोणावर उपयोग करू शकतो तर ज्या पेशंटला किंवा व्यक्तीला व्याधी असतात त्यांच्यावर आपण हा स्वेद अप्लाय करू शकतो. ज्याच्या शरीरामध्ये स्नायूमध्ये कडकपणा वगैरे असेल किंवा शरीर जडत्व आणि सर्दी वगैरे असेल त्यांच्यावर हा आपण वापर करू शकतो. त्याच्यामध्ये मेनली अग्निकर्म असतं. बेसिकली ह्याच्यामध्ये अग्नी वापरली जाते म्हणून ह्याला अग्निकर्म म्हणलं जातं. आणि ह्या स्वेदाचे फायदे असे आहेत की ह्याच्यामध्ये त्वचाची जी कांती वाढते, अजून वातविकार सगळे कमी होतात, संधिवात वगैरे, रक्तभिसरण करतं. स्वेदन केल्यामुळे ना आपले जे स्त्रोतस असतात म्हणजेच मायन्यूट चॅनल असतात आपल्या बॉडी किंवा स्किनवरचे ते डायलेट होऊन त्याच्यामध्ये आतले त्वचेचे जे टॉक्सिन्स असतात ते बाहेर निघतात. म्हणजेच
आयुर्वेदिक भाषेमध्ये दोष शमन होण्यास मदत होते. सो दोष शमन करून आपण वात, पित्त, कफ या तिघांनाही समदोष स्थिती म्हणजे आयुर्वेदातली स्वस्थ पुरुषाची स्थिती अशा जसे की स्नायूदुखी, सांधेदुखी यामध्ये वापरलं जातं. या कोरडा असते कोरडा म्हणजे यामध्ये तेल वगैरे वापरलं जात नाही. कर्षु यानी धान्य और स्वेद यानी स्वेटिंग. और आपको इतने सारे स्वेट के प्रकार जानने के बाद एक बात क्लियर हो गई होंगी कि सारी जो शीत खून वाली चीज़ें हैं उनको कंपनसेट या काउंटर बैलेंस करने के लिए हम लोग स्वेद का यूज़ करते हैं. तो कर्षु स्वेद के अंदर हम बेसिकली क्या करते हैं, जो धान्य है जौ, जवार और जो हमारे गेहूँ हैं तो उनको इतना गर्म करते हैं हल्के हाथ से जिससे हम हाथ लगाए उसको तो उससे हमें हाथ को जले ना, चुटका ना बैठे. तो इतना हम गर्म करते हैं और उसको जो पेशेंट है, जो रोगी है, उसको उस धान्य पर लेटाया जाता है और उसको उसका चेहरा छोड़कर बाकी सारे उसके बॉडी पार्ट्स को उसके अंदर ढक दिया जाता है, जिसकी वजह से उसके अंदर जो संदिश है, तिल्य और जो उसके अंदर के शीत गुण वाले जो विकार है तो वो सारे उसके अंदर कम जो तो स्वेटिंग की वजह से, स्वेट की वजह से वो जो तो काउंटर बैलेंस हो जाते हैं और स्वेट के जरिए से वो बाहर निकल जाते हैं. अब स्वेद आहे. कुपी म्हणजे डप्प आणि स्वेद म्हणजे घाम. ही एक आयुर्वेदिक उपचार आहे ज्याच्यामध्ये रुग्णाला कुपीमध्ये बसवलं जातं आणि त्याला वाफ दिली जाते म्हणून त्याच्या शरीरातून घाम निघला जातो. आणि ही जे उपचार आहे ते एका कुटीमध्ये म्हणजे एका बंद कमऱ्यामध्ये केले जाते. त्यामुळे रुग्णाचे जे पण काही रोग असतील ते बरा होतो आणि त्रिदोष संक्रमणामध्ये येतात. रोग म्हणजे संधिवात, आमवात यांसारखे विकार दूर होतात. रक्तदाब नियंत्रित असतो. सर्दी, खोकला, अर्धशिशी म्हणजे मायग्रेनसारखे आजार बरे होतात. पचनशक्तीही नियंत्रण होते. सुश्रुत संहिता आणि इतर ग्रंथांमध्ये या कुटीचा उल्लेख केलेला आहे. तसेच आपले इतर जे प्रकार आहेत त्या प्रकारांपैकी एक दगड आहे तापलेल्या दरम्यान त्यांना एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी हत्यामध्ये ठेवले जाते. त्यानंतर जे रुग्ण आहे त्याला गरम दगडांवर बसवले जाते किंवा झोपवले जाते आणि उष्णतेमुळे त्याला घाम येतो रुग्णाला. आवश्यकतेनुसार आपण त्याला वस्त्र ठेवू शकतो त्याच्यावर किंवा चादर आपण त्याच्यावर ठेवू शकतो व वाफ आपण शरीरावर एका ठिकाणी केंद्रित करू शकतो. आयुर्वेद 4 चतुष्पाद पर खड़ा है जिसके बारे में आपको नॉलेज है, इन्फॉर्मेशन. आता चरकांनी चिकित्सा म्हणजे ट्रीटमेंट. त्या आयुर्वेदात आपण काय पण ट्रीटमेंट करतात तर त्याचे 4 पाय त्यांनी सांगितले. सर्वात पहिले मग त्यांनी विषक सांगितले. विषक म्हणजे की डॉक्टर किंवा वैद्य डॉक्टरांचे पण त्यांनी 4 गुण सांगितले. त्यानंतर त्यांनी द्रव्य सांगितले. द्रव्यांचे पण 4 गुण सांगितले. मग उपस्थाता म्हणजे जे पेशंटला अटेंड करतात त्याचे अटेंडिव्ह नर्स आपल्या याच्यामध्ये दाखवलं की नर्स ते आणि त्याच्यानंतर रोगी स्वतः त्यांचे पण 4 गुण आहेत. अगर हे 4 गुण त्याच्यामध्ये प्रेझेंट आले ना मॅम तर चिकित्सा एकदम सक्सेसफुल. भाषेत जर म्हणायचं तर नर्स तर नर्सतून आयुर्वेदात 4 त्यांचे गुण सांगितलेले आहेत. पहिला आहे उपचारज्ञता म्हणजे त्याला पूर्ण नॉलेज असलं पाहिजे टॅबलेट वगैरेचं. आणि दुसरं आहे दक्ष म्हणजे ते अलर्ट असलं पाहिजे. तिसरं आहे अनुरागच्छ म्हणजे ते त्याला राग वगैरे आणि रोगीची बेसिकली 4 पॉईंट्स असतात. त्याच्यामध्ये स्मृती, निर्देशकरित्व, त्याच्यानंतर ज्ञापकत्व आणि अभिरुची. स्मृती म्हणजे जेव्हा आपण दुखण्याला बघतो त्याच्यामध्ये त्याचं लक्षात राहायला पाहिजे की आपण त्याला कुठलं औषध दिलं कुठल्याने स्मरणशक्ती त्याची नीट राहायला पाहिजे. त्याच्या औषधाचं पालन करायला पाहिजे, त्या रुटीनचं सगळं पालन करायला पाहिजे. त्याच्यानंतर असतं ज्ञापकत्व म्हणजे त्याचा आदर डॉक्टरला सांगता यायला पाहिजे की त्याला नेमकं काय झालं त्याला. त्याच्यावर हमारे जो सीजन वाइज किस तरह चेंज होती है उसके बारे में इन्फॉर्मेशन. शरीरातून जसं त्याप्रमाणे सांगितलं की आपण ऋतू जसं जसं ऋतू वाढतं तसं तसं आपण आपल्या स्वतःमध्ये चेंजेस करायला पाहिजे. आपल्या आहारविहारामध्ये चेंजेस करायला पाहिजे. त्याप्रमाणे आहे. पण तुम्ही जे सांगितलं की आता शिशिर ऋतू संपल्यानंतर वसंत ऋतू स्टार्ट होतो त्याला ऋतुसंधी असं म्हणतात. ऋतुसंधीमध्ये आपण जो आधीचा ऋतू जसा आपण हँडल केला जसा त्याचा आहारविहार घेतला तसं समोरच्या ऋतूमधला पण आपल्याला आहारविहार करून मिक्स करायचा. कारण यामध्ये आपल्याला डिसिजन होण्याचे खूप
खूप जास्त चान्सेस असतात. त्यामुळे आपण त्यांना व्यवस्थित हँडल केलं पाहिजे आणि आपला आहार विहारच व्यवस्थित ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर शरद ऋतूमध्ये ढगाळ वातावरण जरा कमी झालेलं असतं आणि जे सूर्याचा प्रकाश असतो याच्यामध्ये पित्त प्रकोप म्हणजे पित्त वाढलेला असतो. ते कमी करण्यासाठी आपल्याला मधुर आणि पित्त अशा प्रकारचं आहार घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये आपण केलं जातं आणि वात आणि लघु अशा पेक्षा सूर्याचे किरण जातात, त्यामुळे आपल्या शरीराचं बळ किंवा सूर्य शोषण करतो. त्यामुळे आपण उष्णता बरेच कमी करतो आपल्या शरीरात. त्यामुळे वात वाढल्यामुळे वाताचा समावेशित गुण असलेले खारट आंबट तिखट गोष्टी टाळायच्या खाण्याच्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक्झिबिशन संपलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं सांगा. आपण आपल्या DLS मॅमकडे बोलून घेऊ. मॅम, तुम्हाला कसं वाटलं एक्झिबिशन? आजचा प्रोग्राम आयुर्वेदा डेशी रिलेटेड होता. जागतिक आयुर्वेद डे म्हणून आपण 23 सप्टेंबर रोजी साजरा करतो. तर आजचा जो दिवस होता एक्झिबिशन म्हणून आपण जो ठेवला होता तो खरंच खूप छान होता. विद्यार्थ्यांनी कमी वेळामध्ये खूप छान त्यांनी इंट्रोड्यूस करून दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. आयुर्वेद म्हणजे काय असतं, दिनचर्या म्हणजे काय असतं, चिकित्सा चतुष्पाद कशी असतात किंवा ट्रीटमेंट कशी असते ना आयुर्वेदाची, ही सगळी त्यांनी छानपैकी एक्सप्लेन करून दिलेली आहे. फर्स्ट इयरच्या मानाने त्यांना इतकं छान नॉलेज असणं आणि एक्झिबिट करणं हे खरंच खूप छान होतं आणि मी त्यांना सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करते आणि त्यांच्या मेहनतीला दाद देते. थँक्यू सो मच. तर या ब्लॉगला इथंच संपवतो. यांना काय 2 शब्द बोलायचे? सगळ्यात आधी तर आयुर्वेद दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी भावींना सपोर्ट करा. थँक्यू. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, ब्लॉग इथंच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.